हाय, नमस्कार मैत्रिणो. मी प्रिया. माझ्या फॅशन आयडिया बाय प्रिया युट्यूब अगदी मनापासून स्वागत आहे. बघा, आज सगळ्यांसाठी काहीतरी युनिक घेऊन आलेले. युनिक घेऊन आले म्हणजे बघा आता जर एखादा टॉप असेल आपल्याकडे बाबा, एखादा टॉप असेल बाबा, काही कारण आपल्याला बसवलं गेलं असेल आणि जरी नवीन असेल ना, मग बऱ्याच प्रश्न पडतात बाबा, आता आपल्याला असं टॉपचं काय करा, आपण काही तर शिवून आपण आपल्याला वाटतं बाबा, म्हणजे बाबा ह्या टॉप बाबा नको आपण कोणाला द्यायला, आपण कोणाला तर देऊया, म्हणजे ज्याला गरज असतं त्यासाठी बाबा आपण त्याचा काहीतरी छान असा उपयोग करूया. मग असाच मी एक टॉप घेऊन आहे, म्हणजे असाच एक माझ्याकडे टॉप आहे. म्हणजे ते कस्टमर एक होतं ना, त्या कस्टमरचा टॉप होता. त्यांनी सांगितलेलं की हा माझ्या मापाचा टॉप आहे ना, तो जरा कमी करून ना माझ्या मुलीच्या मापावर करा, म्हणजे त्याचे मेजरमेंट त्या मुलीच्या मापावर करा. मग बघा आता ते तुम्ही काय कसं करायचं तर तुम्हाला दाखवते. हा बघा, हा असा टॉप आहे. हा एकदम नवीनच टॉप आहे बरं का. त्या कस्टमर सांगितलं एकदम नवीन टॉप आहे, म्हणजे हो का. त्याचं आता म्हणले हा तर टॉप कसा आहे, मला चेस्टमध्ये वगैरे जरा टाईट होते, म्हणजे पोटात वगैरे टाईट होते. मग ते म्हणले ते माझ्या मुलीसाठी, म्हणजे 10 वर्ष मुलगी आहे ना, तिच्यासाठी म्हणले त्या मापावर करून द्या टॉप, म्हणजे एकदम छान असा टॉप आहे. आता तुम्ही बघा फिनिशिंग वगैरे बघा, टॉपचं एकदम छान आहे. मग असं जर टॉप आपण आपल्याला वाटतं बाबा काय करायचं आता, हेच आपण काही तर म्हणजे त्या करणारच. मग त्या म्हणल्या हा टॉप एवढा भारी आहे ना, त्या मुलीच्या मापावर करून घ्या. तर बऱ्याच वेळा असं कस्टमर बाबा आपल्याला प्रश्न पडतो बाबा की आता काय करायचं. तर व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे अशीच तुम्हाला नवीन व्हिडिओ बघा मी सांगणार आहे. बाबा आता त्या मुलीला बघा, हा ह्याच्यात बसतोय, बाहीत वगैरे बसतोय बरं का, म्हणजे जरा बाहीत फिटिंग करायला लागतोय. चेस्टमध्ये पण नॉर्मली बसतोय बरं का, कारण मुलगी ही पण ते जे कस्टमर पण तब्येत कमी आहे बरं का, पण आता उंची वगैरे कमी करायची आहे. तर सगळं डिटेलमध्ये व्हिडिओ नक्की बघा. तर चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करू. सगळ्यात इथे बघा आपण टॉप घेतलेला आहे. टॉपचं मेजरमेंट म्हणून घ्यायचं, जेवढा तो मला टॉप उंचीला कमी पाहिजे ना तेवढं करून घ्यायचं. जर तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी उंची ठेवा, प्लस 1 इंच 1.5 शिलाई मार्जिन, जेवढी तुम्हाला खालून पट्टी बारीक मोठी पाहिजे ना तेवढी ठेवायची आणि कट करून घ्यायचं. बघा व्यवस्थित आपण जास्त उंची जास्त होती त्याची उंची बघा कट करून घेतलेली आहे आणि एक्स्ट्रा घेतलेलं आहे, म्हणजे 1-1.5 इंच, कारण कमी पडून नाही असं फोल्ड करून घ्यायचं. घेताना व्यवस्थित जेवढं तुम्हाला बारीक फोल्ड पाहिजे ना त्या मापासून उंची तेवढं तुम्हाला शिलायला ठेवा. इथं बघा मी छोटंसं फोल्ड केलेलं आहे. फोल्ड करून व्यवस्थित बघा खालच्या साईडनं फक्त कट करताना व्यवस्थित टॉप दोन्ही एकसारखं बॅक पार्ट पुढचा फ्रंट पार्ट कट करून घ्यायचा, जेणेकरून कमी पडू नये, म्हणजे व्यवस्थित एकसारखं, कारण पाठीमागची उंची कमी पुढची जास्त असं होऊ नये. जेवढी तुम्हाला उंची पाहिजे ना तेवढी व्यवस्थित असं कट करून ना मग असं फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं. आणि जरी हवं असल्या तर मी सांगितलेलं की बाहीला वगैरे काय करायचं नाही. जर तुम्हाला वाटतं बाही वगैरे उंची कमी करायची असेल तर बाही खोलून पण तुम्ही उंची कमी करू शकता. तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी करता येते. आता व्यवस्थित बघा खालच्या साईडनं व्यवस्थित फोल्ड करायचं असं आणि स्टिच करून घ्यायचं. बऱ्याच वेळा काय होतं आपल्याकडे असे टॉप आलेले असतात ना, आता म्हणजे एखादा हा टॉप असा चांगला असतो की बाबा, मग आपला प्रश्न पडतो बाबा आता ह्याचा काय करायचं बाबा, बसत नाही ना, तर ह्याचा पण छान असा उपयोग आपल्या मुलीसाठी वगैरे बघा छान असा उपयोग होऊ शकतो. आता बघा एका साईडने स्टिच केलेलं आहे. आता बघा दुसरी साईड पण अशीच घ्यायची व्यवस्थित. आणि जेवढं पुढचं एक महत्त्वाची टिप्स, म्हणजे जेवढं पुढच्या साईडला आपण फोल्ड केलं तेवढंच पाठच्या साईडला पण फोल्ड करायचं, जेणेकरून कमी जास्त होऊ नये. आता बघा काही काही गोष्टी आपल्याला कसं लक्षात येत नाही, पण एखादं कस्टमर आपल्याकडे असं येतं ना की त्यामुळे आपल्याला बाबा की बरंच काय असं शिकायला मिळतं. म्हणजे बघा आता हे माझ्याकडे कस्टमर आलं आहे की त्यांनी सांगितलेलं हा त्यांचा नवीनच टॉप आहे पण त्यांना बसत नाही आहे, पण आता ह्या टॉपचं काय करायचं त्यांनी सांगितलेलं की बाबा माझ्या मुलीच्या मापावर करता येईल का. हो म्हणलं करता येईल, कारण कसं आहे जरा वेळ जातो पण बघा किती टॉप छान होणार आहे. त्यामुळं व्हिडिओ एकदम नक्की बघा काळजीपूर्वक. आपल्याकडे बरेच असे टॉप असतात ना बसत नाही, मग आपलं प्रश्न काय करायचं ना, तर अशा वेळ बघा ह्याचा छान असा उपयोग होणार आहे. आता बघा साईडनं पण खालच्या बॅक पार्टला आपण छान असं फोल्ड करायचं. पुढल्या साईडला जेवढं फोल्ड केलं तेवढं फोल्ड करून व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं. मग पुढे तुम्हाला सांगते जेवढी पाहिजे तेवढी मी उंची ठेवलेली आहे. व्यवस्थित असं एकसारखं फोल्ड करून घ्यायचं. जरी आता बघा इथं अस्तर असेल ना तर वाटते ना बाबा काय काय होतं, अस्तर जर शिलाईमध्ये आलं ना असं जरा चुनी वगैरे येण्याची शक्यता असते ना, त्यामुळे काय करायचं अस्तर जर एक आतल्या साईडला कमी असेल ना तरी चालतं. शिवताना पण बघा नेहमी 1-1.5 इंच अस्तर कमी ठेवलं तर चालतं ना, फोल्ड केलं जातं, म्हणजे बरोबर आपलं फिनिशिंगला एकसारखं येतं. आता हे बघा झालेलं आहे व्यवस्थित. आपण दोन्ही एकसारखं फक्त बघायचं, उंचीला पण बरोबर आलं आहे बघायचं, रुंदीला पण दोन्ही साईड असं बघून घ्यायचं, चेक करून घ्यायचं एकसारखं आलं आहे का व्यवस्थित. बघा एकसारखं आलेलं आहे. फक्त धागे वगैरे असेल ना ते कुठे कट करून घ्यायचे व्यवस्थित.
आणि जरी तुम्हाला हवा असलेत ना आतल्या साईडला बघा फिटिंग करताना मी पुढे सांगतेच, शोल्डर वगैरे उतरत असेल तर शोल्डरला पण स्टिच केलं तरी चालेल. कारण कसं होतं ह्या मोठ्या मेजरमेंटचा जरा टॉप असतो ना, आणि लहान मुलींचं कसं जरा शोल्डर वगैरे कमी असतं ना, त्यामुळे असं होतं. आता बघा साईडनं पण इथं बघा इथलं अंतर बघून घ्यायचं, काकीपासून ते खाली कमरेपर्यंतचं. इथं कसं 14चं माप आहे. आपलं रेग्युलर आपण ब्लाऊज स्टिच करताना 14चं माप असतं ना, मुलींना जरा कमी लागतं ना, मुलींना किती 10 वगैरे घेतलं तरी चालतं ना. कारण कसं होतं जिथपर्यंत आपण फिटिंग करतो ना तो पार्ट खाली येतो ना जास्त, त्यामुळे बघा इथं थोडंसं नॉर्मली आपण साईडनं दोन्ही शिलाई बसवून घ्यायची आणि दोन्ही भाग आहेत ना ते व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं. बघा खालचं व्यवस्थित बघा आपण स्टिच केलं ते व्यवस्थित वरच्या साईडपर्यंत जिथपर्यंत आपण शिलाई खोलली ना तिथपर्यंत व्यवस्थित आतल्या साईडला जर असं नॉर्मली फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं. कारण काय होतं जर आहे असं आपण फिटिंग केला ना तर तो आपल्या जो मुंड्यापासूनचा खालचा पार्ट आहे तो जास्त खाली येतो ना. त्यामुळे नॉर्मल कसं मुलीची उंची जर जास्त तर ठीक आहे, पण उंची जर नॉर्मल कमी असेल ना तर मग अशी ट्रिक वापरायची. दोन्ही साईडने जसे ह्या साईडला आपण जेवढं आपण घेतलं आहे ना तेवढंच त्या मापाने ह्या साईडला पण घ्यायचं आणि व्यवस्थित बघा दोन्ही साईडनं असं फोल्ड करून, म्हणजे बॅक पार्ट फ्रंट असं बघा फोल्ड करून व्यवस्थित जिथपर्यंत आपल्याला पाहिजे ना फिटिंग करायचं तिथपर्यंत व्यवस्थित असं घ्यायचं. बघा हे झालेलं आहे. तसंच पाठच्या साईडने पण व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं एकसारखं व्यवस्थित, म्हणजे बरोबर आपला टॉप फिनिशिंगला एकसारखं होणार आहे आणि फिनिशिंग पण कुठं जाणार नाही, फिटिंगला वगैरे छान एकदम बसणार आहे. आता बघा दुसरी एक महत्त्वाची टिप्स म्हणजे आता जरा चेस्टमध्ये टॉप बसत असेल ना, चेस्टमध्ये जर टॉप व्यवस्थित फिटिंगला वगैरे बसत असेल, जरा मागे वगैरे जरा लूज होत असेल ना तर मग आता बघा फिटिंग करताना ना फिटिंग करायचं नाही टॉप. कारण काय होतं चेस्टमध्ये तर बरोबर बसतो आहे, पाठीमागे जरा उचलतो आहे ना तर त्यावेळी काय करायचं पाठीमागे जरा नॉर्मली टक्स द्यायचे. टक्स दिल्यामुळे पण फिनिशिंगला टॉप कुठलाही असू द्या मेजरमेंटला छान असा बसतो. व्यवस्थित दोन्ही साईडला शिलाई करून घ्यायची. फक्त जसं ह्या साईडला आपण जेवढं आपण फोल्ड केलं तेवढंच त्या साईडला फोल्ड करून घ्यायचं दोन्ही साईडनं, म्हणजे बरोबर कमी जास्त होणार. कारण तो फिनिशिंग एकसारखी आली पाहिजे. जसं आपण एकदम रेग्युलर कसं आपण छान असं टॉप शिवतो ना तसं फिनिशिंग आलं पाहिजे. आणि जरी एखाद्या तुम्हाला टॉपचं कटिंगवर बघायचं नक्की मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला सहज सोपं कटिंग दाखवेल. आता व्यवस्थित का झालेलं आहे, दोन्ही साईडनं आपण घेतलेलं आहे व्यवस्थित फोल्ड करून स्टिच करून. आता बघायचं जरी तुम्हाला हवा असेल तर तुमची बाही उंची कमी करायची, उंची केली तरी चालेल. बाहीची शिलाई बसून तुम्ही खालच्या साईडने करून उंची कमी केली तर इथं बघा आता ते उंची त्यांना नको आहे, उंची आहे अशी पाहिजे. फक्त बाहीत वगैरे टॉप जरा लूज होतं तर थोडंसं नॉर्मल फिटिंग करायचं आहे. चेस्टमध्ये जरा जास्त आपण फिटिंग करणार. जरी तुम्हाला हवा असल्या तुम्ही मेजरमेंट घेतलं तर चालेल, मेजरमेंटनुसार जेवढं पाहिजे तुम्हाला घ्या व्यवस्थित. आणि तेवढं छातीत तुम्हाला जेवढं कमर घेरमध्ये पाहिजे तेवढं व्यवस्थित असं फिटिंग करून घ्यायचं. खाली जिथपर्यंत आपण बघा फोल्ड करून घेतलं आहे तिथपर्यंत व्यवस्थित आतल्या साईडला शिलाई लॉक करून टाकायची, जेणेकरून व्यवस्थित फिनिशिंग एकसारखं आलं पाहिजे. आता बघा जेवढं ह्या साईडनं आपण फोल्ड केलं तेवढंच ह्या साईडनं फोल्ड करून घ्यायचं व्यवस्थित. घेताना बघा जेवढं, कारण कसं आहे एक दंडगेर ला फिटिंग कमी एक दंडगेरला जास्त असं व्हायला नको. त्यामुळे घेताना नको बाही अशी व्यवस्थित किंवा ठेवले किंवा जो मी पहिले चॉकमारने टिकमार केलं तर चालेल. आता फिटिंगचं माप टाकताना काय करायचं, गळ्याचा मधला सेंटर फ्रंट पार्टनं काढायचा आणि बरोबर तिथनं जरा चॉकने टिक करून मग दोन्ही ह्या साईडला चेस्ट आणि ह्या साईडला चेस्टचं माप टाकून व्यवस्थित फिटिंग करायचं. जसं ह्या साईडला पण आपण घेतलं तेवढंच ह्या साईडला बघा घेऊन व्यवस्थित असं फिटिंग करून घ्यायचं. एक्स्ट्रा एक दोन शिलाई असतेच, पण जरी जास्त मार्जिन असेल ना तर एक्स्ट्रा कट करून काढलं तर चालेल, कारण लहान मुलींना जास्त लागत नाही. व्यवस्थित बघा फिटिंग एकसारखं करून घ्यायचं. आणि जसं सांगितलं तसं पुढल्या साईडला बरोबर बसतो, म्हणजे चेस्टमध्ये टॉप व्यवस्थित बसतो आहे. आणि बॅक पार्टला जर जरा फुगा वगैरे येत असेल ना तर तिथं नॉर्मली तुम्ही दोन्ही साईडने टक्स दिला तर चालेल, म्हणजे एकदम बॅक पार्ट पण छान असं बसेल. व्यवस्थित आपलं स्टिच करून झालेलं आहे. तर बघा आपलं टॉप फिटिंग वगैरे करून झालेलं आहे, उंची वगैरे कमी करून झालेलं. तर असेच नवीन व्हिडिओ बघायचं पुढला पण व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण असं नक्की ट्राय करा. बऱ्याच आपल्याकडे टॉप असतील तेव्हा आपल्या प्रश्न काय करायचं, तुम्ही पण अशी नक्की ट्रिक वापरा. कारण आपण भारी भारी टॉप असताना आपला बसत नसतं त्याचा काय उपयोग करायचा असं वाटतं आपल्याला, पण असा छान उपयोग तुम्ही करू शकता किंवा अजून ह्याचं काही पण करता येतं. पण बघा एकदम छान असं युनिक असा टॉप रेडी झालेलं आहे. तर बॅक पार्टला पण बघा तुम्ही टक्स वगैरे देऊ शकता. तर व्हिडिओ कसा नक्की सांगा. चला पुढे भेटू, बाय बाय, धन्यवाद, थँक्यू.